जवळपास महानगरपालिकेच्या अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2026ची निवडणूक झाल्यापासून सन्मान्य सदस्यांची पहिल्या महासभेपासून ओरड आहे की पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी आहेत आणि या सगळ्या तक्रारींमध्ये जी भर पडते ती फक्त गॅस पाईपलाईनच्या खुदाईमुळे। आत्ता माझ्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधीसुद्धा पाणी केली, जवळपास सर्व रस्त्यांना लिकेजेस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता काही भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। त्याला जबाबदार पाणी पुरवठा विभाग आणि ज्यांनी परवानगी दिली ते बांधकाम विभाग आणि त्याचे शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे जबाबदार आहेत आणि या संपूर्णला गॅस पाईपलाईनची खुदाई जी बेजबाबदारपणे चालू आहे ती संपूर्णपणे जबाबदार आहे। आता या तिघांनाही त्या ठिकाणी पाचारण केलं होतं। ही गॅस खुदाईच्या नुसार यादी बनवून घेऊन ताबडतोब यंत्रणा लावण्यात आलेली आहे, परंतु हे सगळं करण्यासाठी आज ज्या पद्धतीचा पवित्रा घ्यावा लागला तो पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येते ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं प्रशासनाला जाग आणायला याच्यापुढं प्रशासनाच्या विरोधात आणखीन आक्रमक व्हावं लागलं तर आम्ही ते होऊ। महासभेत निश्चितपणाने मी अहवाल मागितला आहे की ज्या ठिकाणी खुदाईमुळे झालेलं नुकसान आहे ते मग रोडचं असू देत किंवा अहवाल माझ्यासमोर आल्यानंतर मी पुढच्या पातळीवरती गॅस पाईपलाईन कंपनीच्या विरोधात फौजदारी दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडणार आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सगळे प्रश्न सुटले नाहीत तर येणाऱ्या 17 तारखेला निश्चितच महानगरपालिका महासभेत सुद्धा आंदोलनाचा पवित्रा असेल।